इकडे इकडे. प्रवीण, काय करतोयस आजकाल? म्हणजे काय चाललंय तुझं? म्युझिक? हे बघ प्रवीण बाळा, स्वप्न बघणं चुकीचं नाहीये, पण पाय जमिनीवर हवेत ना. तुला काय वाटतं, हा रस्ता सोपा आहे? करिअर आणि छंद यातली जी रेघ असते ना, ती खूप पुसट असते. तुझ्या वयाचं होतं तेव्हा मलाही लेखक व्हायचं होतं. खूप वाटायचं सुंदर सुंदर लिहून काढावं, एखाद्या संपादकाकरता किंवा एखाद्या लोकल न्यूजपेपर करता काहीतरी लिहून काढावं, नोकरी करावी. आणि घरातली चूल पेटण्यासाठी मी लेखणी सोडली आणि हिशोबाची वही धरली. आज तुला हे जे सगळं मिळतंय ना, कारण मी माझे छंद मारलेत. मला फक्त एवढंच वाटतं बाळा, उद्या जाऊन पुढे जाऊन तुला पश्चाताप होऊ नये बस. तुझा निर्धारच झालाय का? ठीक आहे, जा. तुला कर हवं, जे हवं तेच कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अपयशाची चव खूप कडू असते. खूप. ती जर पचवायची ताकद असेल ना तुझ्यात, तर पाऊल पुढे टाक. इकडे समोर बघ. हे बघ प्रवीण बाळा, बाब आहे मी तुझा. तुला उद्या कसलीही गरज पडली तर मी तुझ्या पाठीशी नेहमीच असणार आहे, हे लक्षात राहू दे. काळजीपोटी बोलतोय. जा.